काय झोपली नाहीस अजून? 12:30 वाजून गेलेत रात्रीचे. पॅकिंग झालं? हा, त्या छोट्या छोट्या गोष्टी काय होऊन जातील उद्याच्या एका दिवसात. 2 दिवस यार, 2 दिवस राहिले. 2 दिवसांनी ऍक्च्युली आपल्या दोघांनाही माहित होतं हे होणार आहे. कधी होणार माहित नव्हतं, कसं होणार माहित नव्हतं, पण होणार हे दोघांनाही माहित होतं, तुझंही आणि माझंही. म्हणजे नाटक करत होतो त्यावेळेस मला माहित होतं की तू काहीतरी फाडू करणार आहे आयुष्यात, तू जाशील असं आणि तसं, पण त्यावेळेस मला एवढं काही वाटलं नव्हतं. मग नंतर आपण आपलं सिरियस सुरू झालं त्यावेळेस सुद्धा मला माहित होतं होणार आहे. रादर दोघांनाही आपल्या माहित होतं की कधी ना कधीतरी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये जाईल. 2 दिवस तू 5 मिनिटात रडणार आहेस. 100ची बेट बघ. हा, 1 2 3. जाऊ दे यार, आपण लहान आहे का असलं काहीतरी करायला. बरं ऐक ना, तू आज जी पर्स घेऊन आली होतीस ना घरी, ती घे ना प्लीज. हा, आणि ओके, आता त्याचा मागचा कप्पा उघड. काय म्हणजे काय? माझ्या पहिल्या कमाईतून आवडलं? सी, N is for Neeraj also and N is for Neeraj also. So N वाला पेंडंट येते, घेऊन जा. हा म्हणजे काय, माझी आठवण आली तर काहीतरी हवं ना. तशी तुला येणार नाही कारण तिथे खूप हॉट आणि हँडसम मुलं असतील, पण शेवटी मी युनिक पेस आहे. मला काही आठवण बिठवण येणार नाही. माझ्या आजूबाजूला खूप सुंदर सुंदर मुली असतात. म्हणजे मी कुणाच्या मागे मागे जाणार नाही याची मी तुला नक्की गॅरंटी देतो, लिहून गॅरंटी देतो. पण माझ्या मागे मागे कुणी येणार नाही हे मी नाही सांगू शकत यार. खूप ऑप्शन्स असतात माझ्याकडे. घेऊन जा. नाही, तू नाही म्हणलीस तरी तू नेशील तितका तर मी ओळखतो यार तुला. मग अजून आज पहिल्यांदा असं होतं की आपल्याला बोलायला सुचत नाहीये, तर एकमेकांना तसे आपण तुटून पडतो बोलायचं 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 करत. आप बताओ. ऐक ना, म्हणजे हा आजचा व्हिडिओ कॉल जाऊ दे, पण आता परत ज्यावेळेस आपला होईल 2-3 दिवसांनी, त्यावेळेस तू एका वेगळ्या देशात, मी एका वेगळ्या देशात, त्यातच आपण 2 वेगळ्या खंडांमध्ये असू यार. म्हणजे तुझ्याकडे सकाळ, माझ्याकडे संध्याकाळ, तुझ्याकडे दुपार, माझ्याकडे रात्र, काहीही विचित्र असेल. म्हणजे ते असं असणारच नाहीये की आपण फोनवर बोलता बोलता झोपून गेलोय वगैरे फिल्मी. तुला माहितीये तू माझ्यासोबत राहून राहून केवढी रोमॅन्टिक झालीस. असं आता तर मला वाटतं की तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायला हवीस काहीतरी, एवढं मी तुला शिकवलंय रोमॅन्स बद्दल. कशी होतीस तू मला भेटली तेव्हाशी? आता बघ, डोंट कंट्रोल दॅट. तुला रडू येतंय, सी तू रडू शकतेस, इट्स फाईन. अरे यार बोल ना. ऐक ना, कधी जर का आपल्याला असं वाटलं की म्हणजे बोलायचं काही नाहीये, काहीच नाहीये, पण तरी सुद्धा फक्त बघायचंय, एकमेकांना बघायचंय, एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहायचंय, खोलवर आतमध्ये, तर आपण करू ना व्हिडिओ कॉल. नॉट नेसेसरी की काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, सहज फक्त आठवण आली म्हणून. आणि प्रत्येक वेळेस काहीतरी बोललं पाहिजे असं नाही. म्हणजे आत्ता आपण इतक्या वेळा टेकडीवर फिरायला जायचो, तळ्याकाठी जायचो, पार्टीजला जायचो, वेगळ्या वेगळ्या हॉटेल्समध्ये जायचो, कॅफेजमध्ये जायचो, ते नसणार आहे. आता फक्त 2 मोबाईलच्या स्क्रीन्सवर आपण असणार आहोत, तसेच भेटणार आहोत. पण खूप गोष्टी शेअर केल्यात, शेअर करू, खूप गप्पाही मारू, पण कधीतरी सायलेन्स शेअर करायला व्हिडिओ कॉल्स होतील ना आपले.
काही बोलायचं नाहीये, फक्त पाहायचंय. सी दॅट्स इट. मी म्हटलं होतं तू 5 मिनिटात रडणार आहेस. मी खूप चांगला ओळखतो आता तुला. ओके, त्याला रडणं असंच म्हणतात, दुसरं काही म्हणत नाही त्याला. इट्स ओके यार. ठीक आहे, झोपायचं का? आपल्या दोघांनाही आता बोलायलाही सुचत नाहीये काही. चल, गुड नाईट. ऐक ना, लव यू. बाय.